नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण एक गल्लीबोळात दडलेल्या 1967 साली स्थापन झालेल्या अशा जुन्या ठिकाणी चाललेलो आहोत, जिथे मोजके पदार्थ मिळतात पण ते अतिशय चविष्ट असतात। हे ठिकाण जुन्या लोकांनाच माहिती आहे। माझ्या वडिलांनी इथे अनेकदा नाश्ता केलेला आहे। तर ते पदार्थ कुठले, त्याची चव कशी, त्याची किंमत काय आणि हे दडलेलं ठिकाण नक्की आहे कुठे, हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत शंकरराव वडेवाले हे तुळशीबागेत स्थित असलेले ठिकाण। हे ठिकाण अगत्य वेज हॉटेलच्या अगदी समोर काकाकुवा मॅन्शनच्या खालच्या दरवाजात आहे। अगत्य हॉटेल हे तुम्हाला गुगल मॅप्सवर मिळेल। या ठिकाणी यायचं असेल तर माझा सल्ला आहे की तुम्ही गुगल मॅप्सवर अगत्य हॉटेल हे टाका, अगदी त्याच्या समोर हे ठिकाण आहे। माझ्या आजोबांनी चालू केलं शंकरराव वडेवाले म्हणून, आणि म्हणजे पार्टनर असं दोघांनी मिळून केलं सुरू 1967 डेअरी करायचे। बरं, नंतर मग 2 वर्षांनी इथं स्थायिक। ओके, यांच्या आजोबांनी? हां, यांच्या आजोबांनी माझे वडील। अच्छा, बरं। माझे वडील पांडुरंग नाचरे, तुम्ही दोघं मित्र। ओके, आणि असली मित्रीची तिच्या भावापेक्षा बरं, ते अजून टिकवलं। ओके, छान आहे। आणि याच जागी आहे? याच जागी। ओके, सकाळी 7:30 ते 11पर्यंत, संध्याकाळी 4 ते 3 ते 4। संध्याकाळी पण असतं का? 3 ते 4। आणि पदार्थ असेल? संध्याकाळी फक्त पोहे आणि वडा फक्त। वडा पॅटीस। गुरुवार आणि शनिवार खिचडी पाटाच्या। ओके। आणि ही आहे इथे मिळणाऱ्या मोजक्या पण चविष्ट पदार्थांची यादी आणि त्यांच्या किमती। इथे तुळशीबागेत असलेले गाळे, त्यांचे मालक, त्यांच्या इथले कामगार आणि अर्थातच आमच्यासारखे खवय्ये असे गिराईक येतात। इथे तुम्ही काही काळ थांबलात तर इथे विकणाऱ्या आणि खाणाऱ्या पिढ्यांचा इतिहास तुम्हाला ऐकायला मिळेल। सर्वप्रथम इथे आपण 2 पदार्थ मागून घेतले। एक म्हणजे इथले प्रसिद्ध बटाटा पोहे आणि दुसरं म्हणजे बटाटे वडा आणि त्याच्यावर खमंग ठेचा। खमंग बटाटा वडा, त्याच्याखाली बटाटे पोहे आणि बटाट्या वड्यावरती मस्त असा हा ठेचा। स्पाइसी थोडेसे पण टेस्ट छान आहे, मऊ आहे तो काही। मस्त आहे, टेस्ट खूप सुंदर आहे। मीडियम स्पाइसी आहे पण छान आहे। आणि बटाटे वड्याच्या आत हा असा काहीतरी मसाला दिसतो तुम्हाला। वड्याचा साईज बऱ्यापैकी भरगच्च आहे आणि वडा मोठा आहे। सुंदर पोहे, लिंबू पिळलेलं आहे आणि हे बटाटे पोहे आहेत। त्याच्यात तुम्ही जर पाहिलं भरपूर किसलेलं खोबरं आहे, फ्रेश खोबरं आहे। पोह्याची चव अतिशय सुंदर, गोडसर नाही आहेत पण जास्त तिखट पण नाही आहेत, चवदार असे हे पोहे। आणि पोहे एकदम सॉफ्ट आहेत, कडक नाही आहेत, व्यवस्थित भिजवलेले आहेत। चव अतिशय सुंदर, खूपच मस्त। त्याच्याबरोबर मिळतो हा बटाटा वडा। तो बटाटा वडा पण सांगतो तुम्हाला। आणि
बटाटा वड्याबरोबर द्यायचं हा असा ठेचा. ठेच्यासोबत पण बघूया. छान आहे. वडा थोडासा तेलकट वाटला मला, पण चव छान आहे. आणि या पोह्यांबरोबर एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्यांची दोघांची जोडी एकदम मस्त आहे. ठेचा जास्त तिखट नाही आहे, तुम्ही खाऊ शकाल. आणि वडा अर्थातच तिखट नाही आहे, म्हणून ठेचा दिलेला आहे. छान आहे. हो. पुढे इथून मी त्यांचं उपीट आणि ब्रेड पॅटीस हे 2 पदार्थ घेतले. चमचे अजून 1-2 द्या. धन्यवाद. हो देते. पॅटीसची आणि भाजी आणि वड्याची भाजी सेम आहे का? कळत नाही ना, तर चव चांगली आहे. हे थोडं गोडसर आहे. चटणीमुळे का भाजी एकूण? नाही, चटणी यातली माझी खाल्ली गेली, भाजीच गोडसर आहे. म्हणजे आपलं बॅटर गोडसर आहे. चव छान. दाणे दिसले, दाणे आले माझ्या ह्याच्यात. दाणा उपीट सो छान आहे. गोडसर नाही उपीट, आणि तिखट सुद्धा बॅलन्स आहे, जास्त तिखट नाही आहे. टमॅटो आहे ह्याच्यात, मिरच्या बऱ्यापैकी, दाणे आणि उडीद डाळ दिसते. वरून त्यांनी शेव भरपूरली आहे. आणि मी पॅटीस वेगळं घेतलं आहे त्याच्याबरोबर. इथे पॅटीस आणि बटाटे वडा मिळतो. आता पॅटीस की आपण बघूया, आणि पॅटीस आपण आधी नुसतं खाऊन बघू. मला वाटतं भाजी सेम आहे, बटाटे वडा आणि याची. तुम्ही नुसतं पीठ घेऊ शकता किंवा असा कॉम्बो पण घेऊ शकता. चव छान आहे, आवडलं मला. मित्रांनो, असा होता शंकरराव वडेवाले यांच्या इथे मिळणाऱ्या पदार्थांचा माझा अनुभव. इथले लिंबू पिळलेले आणि खोबरं किसलेले फ्रेश असे बटाटे पोहे हे मला अतिशय आवडले. अर्थात बटाटे पोहे हा पदार्थ मी बाहेर पहिल्यांदाच खाल्ला. याच्या आधी घरी तर अनेक वेळा बनतात, पण बाहेर बटाटे पोहे हा पदार्थ पहिल्यांदा खाल्ला. आणि हो, त्याच्यासोबत बटाटे वडा हा नक्की घ्या. बटाटे वड्याबरोबर हा ठेचाही नक्की ट्राय करा. जास्त तिखट मुळीच नाही आहे. मला इथलं उपीटही आवडलं, पण उपीट हे पोह्यांपेक्षा थोडंसं साधं होतं. मला पोहे इथले जास्त आवडले, आणि अर्थातच बटाटे पोहे होते म्हणून ते अजून जास्त आवडले. इथलं पॅटीसही सुरेख आहे. त्याच्यावर मिळणारे तिखट चटणी आणि गोड चटणी ही त्याला अजून जास्त छान बनवते. इथल्या बटाटे वड्या आणि पॅटीसच्या भाजीमध्ये जो वापरलेला बटाटा आहे ना मित्रांनो,
त्याची चव जरा उतरायला लागली होती, म्हणजे जरा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण तेवढी एक गोष्ट जर सोडली तर बटाटे वड्याची चव ही अतिशय चांगली होती. वडा मला खूप आवडला आणि मी पुन्हा इथे गेलो तर पुन्हा हा वडा आणि ब्रेड पॅटीस नक्की घेईन. इथे शिरा पण मिळतो मित्रांनो, पण आमचं पोटच एवढं भरलं होतं की शिरा खाण्यासाठी पोटात जागाच नव्हती उरली. आणि हो, गुरुवारी आणि शनिवारी इथे उपवासाचे मला वाटतं खिचडी आणि साबुदाणा वडा हे 2 पदार्थ मिळतात. तर तुम्ही जर गुरुवारी आणि शनिवारी जर इथे गेलात तर साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी खायला विसरू नका. चला मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर हा व्लॉग लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवाराबरोबरही हे दडलेलं ठिकाण शेअर करा. कदाचित तुमचे आई वडील किंवा आजोबा यांनी या ठिकाणाच्या इथले पदार्थ नक्की ट्राय केले असतील. विचारून बघा. त्यांच्या गमतीशीर आठवणी ते तुमच्याबरोबर शेअर करतील. कारण मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हे ठिकाण शेअर केलं तेव्हा त्यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या. चला मित्रांनो, खाण्याचे व्हिडिओज असेच बघण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एक नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत बघत राहा एकांत रायडर. नमस्कार.